नमस्कार मंडळी वाशिम या ठिकाणची सत्य घटना आहे। रिसोड तालुका आणि शिरपूर या भागातील ही सत्य घटना आहे। एक दाम्पत्य होतं, दोघांचं लग्न झालं होतं। त्या मुलीचं नाव होतं विमल आणि मुलाचं नाव होतं ते महेश। अशा दोघांची ही प्रेम कथा आहे। जे लफडं आहे ते सुरू झालं होतं। या दोघांचं लग्न सुद्धा झालं होतं, दोघांचा संसार सुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू होता। आणि काही काळानंतर, काही दिवस गेल्यानंतर ही जी काही विमल नावाची मुलगी होती ती तिच्या माहेराला यायची। माहेराला आल्यानंतर जो काही तिचा पूर्वीचा प्रियकर होता महेश नावाचा, त्याला भेटणं तिच्या माध्यमातून सुरू झालं होतं। एकांतात ते भेटायचे, फोनवर त्यांचं बोलणं भाषण सुरू जायचं। बोलणं भाषण एवढं काही वाढलं होतं की जे काही पूर्वीचं प्रेम होतं त्याला उभाळी आली होती आणि याचे दोघांचे जे काही अनैतिक संबंध होते ते सुरू झाले होते। दोघांच्या अनैतिक संबंधातून जे काही प्रेम प्रकरण होतं, जे काही लफडं होतं ते सुरू झालं आणि कुठेतरी भेटणं असेल, कुठेतरी बोलणं भाषण असेल, त्यांचं मोठ्या प्रमाणात सुरू झालं होतं। भेटीगाठीतून एकांतात ते मिळायचे, शेतात कुठेतरी भेटायचे, असं त्यांचं प्रेम प्रकरण हे सुरू झालं होतं, लफडं हे सुरू झालं होतं। परंतु याला दोघांनाही सुद्धा भान राहिलं नव्हतं। या मुलीचं सुद्धा लग्न झालं होतं आणि या मुलाचं सुद्धा लग्न झालं होतं। दोघांचं लग्न झाल्यानंतर सुद्धा यांचं प्रेम प्रकरण लफडं हे सुरू झालं होतं। पूर्वीचं प्रेम प्रकरण जोरात आलं होतं आणि ही जी काही महिला आहे विमल नावाची, ती तिच्या सासरला जायची, नवऱ्याकडे जायची आणि नवऱ्याकडे गेल्यानंतर ही महिला एवढी काय आनंदी राहायची, खुश काय राहायची की कदाचित महिला जे आहेत ते कोणतं तरी सुख मिळाल्यानंतर, कोणता तरी फायदा झाल्यानंतर ती महिला दाखवून देण्याचा प्रयत्न करत की मी आता खुश आहे, सुखी आहे। त्यानंतर नवऱ्याला सुद्धा डाऊट यायचं की जी महिला आता घरात असल्यानंतर चिडचिड करायची, घरात असल्यानंतर भांडणं करायची, ही महिला ज्यावेळेस तिच्या माहेराला जाते, बापाकडे जाते, त्यानंतर काही दिवसांनी वापस आल्यानंतर एवढी काही खुश राहते की त्याला कुठेतरी संशय येणं सुरू झाला। या महिलेचं कुठेतरी प्रकरण सुरू आहे असं त्याला संशय सुरू झाला आणि एके दिवशी असंच झालं की ही महिला होती, त्या महिलेचा मोबाईल त्या ठिकाणी त्या मुलांच्या हातात पडला, तिच्या नवऱ्याच्या हातात पडला। हातात नवऱ्यांच्या पडल्यानंतर काही कॉल रेकॉर्ड असतील, काही व्हिडिओ कॉल असतील, हे त्याच्या निदर्शनात आले आणि हे जे काही लफडं होतं ते तिला माहीत पडलं, परंतु तो जाणीव देत नव्हता। जी काही घटना आहे तिला माहीत आहे असं समजू देत नव्हता आणि परत ही महिला तिच्या माहेराला गेली आणि या मुलांनी तिच्या सासऱ्याला फोन लावला, तिच्या सासऱ्याला म्हणजे त्या मुलीच्या वडिलाला फोन लावला की अशा अशा पद्धतीचं काहीतरी प्रकरण सुरू आहे आणि मुलीचं जे काय तुमच्या कॉल सुरू आहेत असं बोललं गेलं। प्रेम प्रकरण काय असेल ते लफडं परत एकदा सुरू झालेलं आहे असं तो बोलत होता। आता आई वडिलांना संशय येणं साहजिक होतं, कारण तर काही प्रमाणात जे काही प्रकरण होतं काहीच त्यांना माहीत होतं आणि यांनी नजर ठेवणं सुरू केलं। जे काही मुलांच्या इकडले होते, त्या मुलीचा नवरा होता तोही नजर ठेवत होता आणि या मुलीचे आई वडील सुद्धा नजर ठेवत होते। एकांतात शेतामध्ये भेटायला गेल्यानंतर असंच काही प्रकरण माहीत पडलं। माहीत पडल्यानंतर यांचं प्रेम प्रकरण परत सुरू झालं, लफडं सुरू झालं असं दोघांच्या सुद्धा निदर्शनास आलं होतं। परंतु परत ती महिला तिच्या सासरला जाते, नवऱ्याकडे जाते। नवरा तिला समजावून सांगतो की अशा गोष्टी काही बरोबर नाही, तू शांत राहा, तशा काही गोष्टी करू नको, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं काही तो सांगतो। परंतु ती महिला काही दिवस शांत राहते आणि काही दिवसानंतर परत ती तिच्या माहेराला जाते। माहेराला गेल्यानंतर परत त्याचं भेटणं सुरू होते, त्या मुलासोबत तिचं भेटणं सुरू होते, अनैतिक संबंध सुरू होतात, शरीर संबंध सुरू होतात, अशा काही घटना सुरू होतात आणि एके दिवशी या दोघांनी सुद्धा प्लॅनिंग केली। जे काही मुलांच्या इकडले होते आणि जे काही मुलींच्या इकडले होते, तिचे आई वडील असतील, यांनी प्लॅन रचला। आता ही मुलगी अशी ऐकायला तयार नाही आणि हिला कुठेतरी जो काही मुलगा आहे तो समोरचा कुठेतरी दिशाभूल करत आहे असं त्यांच्या लक्षात आलं। असं लक्षात आल्यानंतर त्या मुलांना एकांतात भेटण्यासाठी त्या मुलीने परत एक दिवस बोलवलं। रात्रीचा टाईम होता, रात्री 10-11च्या नंतर ती बोलवल्यानंतर तो मुलगा सुद्धा आनंदाने गेला, कारण तर बऱ्याच दिवसांनी परत तिची भेट झाली होती, त्या मुलांची भेट झाली होती। भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम सुरू झाला। जे काही अनैतिक संबंध होते ते सुरू झाले, सगळ्या गोष्टी पार पडल्या आणि जे काही मुलांच्या इकडले होते आणि मुलीच्या इकडले होते त्यांनी दोघांना या मुलाला धारेवर धरलं आणि त्या ठिकाणी बेदम त्या मुलाला मारहाण करण्यात आली। त्याच्या छातीवर सुद्धा मारण्यात आलं होतं, त्याच्या पाठीवर सुद्धा मारण्यात आलं होतं आणि त्याच्यातच त्याचा जोरजोरात ओरडत होता, मला वाचवा, मला वाचवण्याचा प्रयत्न कोणीतरी करा असं बोलत होता। जे काही ओरडत होता खूप भयानक होतं
आणि एकीकडे यांचा राग असल्याकारणे त्यांनी बेदम मारलं आणि त्या ठिकाणी त्या मुलाचा जीव गेला. त्यानंतर सांडस या रोडवरती त्यांची त्या ठिकाणी जी काही लाश होती त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न या कुटुंबांच्या माध्यमातून, दोन्ही कुटुंबांच्या माध्यमातून झाला होता. त्यानंतर पोलीस प्रशासनासुद्धा अलर्ट झालं होतं आणि ही जी काही महिला होती, हे काही जो पुरुष होता महेश नावाचा, त्याचं सुद्धा लग्न झालं होतं. त्याच्या पत्नीने त्याला कॉल केला आणि त्या टायमाला कोणीतरी वेगळ्याच व्यक्तीने त्या ठिकाणी कॉल उचलला आणि अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचं जो काही मयत व्यक्ती आहे तो पडलेला आहे असं बोलल्या गेलं होतं. आणि एकीकडे त्या महिलेचा जो काही पती होता तो मेला गेला होता आणि जी काही महिला होती त्या महिलेला सुद्धा कुठेतरी डाऊट आला होता की आपल्या जे काही मालक आहे त्याच्यासोबत महेशसोबत काहीतरी घडलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्याचा भाऊ अशा पद्धतीने त्याचे घरचे परिवार त्या ठिकाणी शोधायला गेला आणि त्या ठिकाणी जे काही प्रकार घडलेला तो त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला कळवण्यात आला होता. जे काही शिरपूर पोलीस स्टेशन होतं त्या ठिकाणी कळवण्यात आलं आणि त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढील कारवाई करण्यात आली होती. आणि जे काही कायदा सुव्यवस्था असेल त्याच्या संदर्भात आणि जे काही संविधान असेल त्याच्या संदर्भात जी काही योग्य ती कारवाई होईल अशा पद्धतीने सांगण्यात आलं. आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीची प्रेम प्रकरण जी करणार जी होती ती खुनात बदलली. अशा पद्धतीचं हे प्रेम प्रकरण जे काय आहे तर खुनात बदललं होतं. असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता नक्कीच चॅनलवर सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिवराय.